कुडाळ तालुका भंडारी मंडळ आयोजित भंडारी समाज मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते। यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अतुल बंगे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष मामा माडिये, रुपेश पावसकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजू कीर, शिवछत्रपतींचे आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे वंशज पांडुरंग मायनाक, शलाका पांजरी, सचिव शरद पावसकर, एकनाथ टेमकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, भंडारी समाज युवा जिल्हाध्यक्ष समील जळवी यांच्यासह समाज बांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी भंडारी समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक कुडाळ तालुका अध्यक्ष अतुल बंगे यांनी करून भंडारी समाजासाठी मदत करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली। जिल्ह्यात भंडारी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। तुम्ही मला योग्य ती जागा दाखवा। तुम्ही घरी जायच्या आहात त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल आणि एका वर्षात भंडारी भवन त्या जागेवर निश्चितपणे उभं राहील असा विश्वास राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित भंडारी बांधवांना दिला। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किंवा गुणवंत विद्यार्थी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, आमच्या सिंधुदुर्गाचे तरुण मंडळ, तरुणी आहेत, ते आमच्या जिल्ह्याचे ॲसेट आहे। आणि म्हणून जेव्हा मी अशा पद्धतीच्या कुठल्या कार्यक्रमाला जातो, आपल्याशी बोलतो, काही लोकांचा सत्कार करतो, तर मला असं वाटतं की मी जिल्ह्याच्या भविष्यामध्ये माझी गुंतवणूक करतोय या भावनेने मी अशा कार्यक्रमाला न चुकता तिथे उपस्थित होतो। असे काही चांगले विद्यार्थी, चांगल्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला, काही चांगले गुण काही लोकांनी मिळवलेले आहेत, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ते अग्रेसर राहत आहेत। मग अशा लोकांचे सहवासात मला राहायला मिळतंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संवाद अगर मला साधायला मिळत असेल तर ही संधी तर कधी सोडणार नाही। आणि म्हणून आज या कार्यक्रमाला उपस्थित असताना आज आपण भंडारी समाजाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हायची जाणीव मला। आता ह्यांनी जेव्हा आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या माझ्या मित्रांनी सांगितलं की त्याचा आडनाव चौधरी होतं, पण लोक त्याला विचारायचं खरंच भंडारी आहेत का, आम्हाला ओळख सांगायला लागली। पण मला असं वाटतं की लोक भंडारी समाजाच्या व्यक्ती आहे का हे खरं म्हटलं तर आडनावापेक्षा गुण बघितल्यावर लगेच ओळखतात। ही आपल्या भंडारी समाजाचं खासियत आहे। अतिशय प्रामाणिक, अतिशय अभिमान वाटणारे, निष्ठा ठेवणारे आणि एका कोणाला अगर शब्द दिला तो शब्द कधी न मोडणारा कोण असेल तो ते भंडारी समाजाचे व्यक्ती आहे। सन्मान्य राणे साहेबांचे फार जुने सहकारी आमचे कालिदास कोळंबकर साहेब, ज्यांच्या निष्ठेबद्दल आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कित्येक लोक बोलत असतात की राणे साहेबांच्या प्रवासामध्ये आमच्या कोळंबकर साहेबांनी जी काही साथ दिली आहे, आम्हाला त्यांना बघितल्यावर कळलं भंडारी समाज किती घट्ट आहे। आणि आता तर आमच्या बांदुडेकरजीने असंख्य चांगले इतिहास ज्यांनी भंडारी समाजामध्ये आपलं नाव लौकिक केलं, इतिहास घडवला, सगळ्याचा अतिशय उत्तम इतिहास त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आपल्या समोर मांडला। हे जे पुस्तक आपल्याला जे हातात भेटलंय ते कुठेतरी साठवून ठेवण्यासारखं आणि वारंवार वाचण्यासारखं ते पुस्तक आहे। आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्या समाजामध्ये कोण मोठे होऊन गेले, ज्यांनी छत्रपती शिवरायांपासून हिंदू धर्मासाठी ज्यांनी आपलं नाव केलं, त्यांचे आपलं नाव नोंदवलं, ते अगर आपल्या भंडारी समाजाचे असतील त्याबद्दल आपण वारंवार वाचलं पाहिजे आणि त्यांच्या गुणांना आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे। हे आवर्जून तुम्हाला सांगेन। मी त्यांच्याशी बोलत होतो की आपले जे मयांक भंडारी जी आहे, आगर प्रमुख होते आपल्या शिवाजी महाराजांना, पण आमच्या दोघांची चर्चा झाली की कुठे ना कुठेतरी मयांक भंडारीजींच्या नावाला अन्याय झालेला आहे। तर मी त्याला सांगितलं की साहेब, हा अन्याय दूर करण्याचं काम
मी बंदर मंत्री असताना तुम्हाला निश्चित पद्धतीने करून देईल हा विश्वास त्यांना मिळाला. कमी एवढं मोठं नाव त्यांनी केलेला इतिहास समुद्रामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना स्वराज्य घडवण्यामध्ये जे त्यांनी साथ दिली ती खऱ्या अर्थाने लोकांच्या समोर आलंच पाहिजे, पुढच्या पिढीच्या समोर आलं पाहिजे. आणि त्यासाठी जो काय पाठपुरावा करायला लागेल तो मी निश्चित पद्धतीने करेन हा विश्वास आणि शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने मी इथे देतो. हेच आपण एक दुसऱ्याबरोबर राहिलो, हिंदू म्हणून एकत्र राहिलो, एक दुसऱ्याला साथ दिली. ह्याला तर स्वराज्य म्हणतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो. हिंदवी स्वराज्याने सगळ्या हिंदू समाजाला एकत्र आणणारे, हिंदू समाजाला एक संरक्षित ठेवणारे, कोणी आपल्या माता भगिनींचे वाचा बघणारे जे काही डोळे होते त्यांना संरक्षण करणारे, आपल्या मंदिरांना आणि आपल्या धर्माचं खऱ्या अर्थाने संरक्षण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना ज्यांनी साथ दिली, ज्यांनी त्यांचं कार्य पुढे घेऊन गेले, त्यांना सगळ्यांना मोठं करण्याचं काम आपण शिवरायांच्या विचारावर काम करणाऱ्या मावळ्यांनी निश्चित पद्धतीने करायला पाहिजे. बांदिवडेकरांनी म्हटले की आपण 10वी आणि 12वी मध्ये आपला कोकण नेहमी अग्रक्रमांकावर राहतो. आज ह्याही वर्षी बांदिवडेकरांनी आपल्या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये म्हणजे मुंबईपासून ते सिंधुदुर्गापर्यंत आपला सिंधुदुर्ग ह्या पूर्ण कोकण डिव्हिजन मध्ये 1 नंबरवर सिंधुदुर्ग जिल्हा आलेला आहे. आपला विद्यार्थी कधीच 1 नंबर सोडत नाही. पण आम्हाला ही चिंता वाटते की 10वी आणि 12वी मध्ये आमच्याकडून पारितोषिक घेऊन येणारे जे विद्यार्थी असतात ते त्यानंतर कधीच भेटत नाही. एकाचा उल्लेख आमच्या यांनी केला बाबा मेट्रोमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचं आमच्या इथे शिक्षण घेतलं आणि तिथे त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. पण जे विद्यार्थी आमच्याकडून बहुसंख्या आमच्याकडून सत्कार करून घेतात ते नेमकं नंतर काय करतात हा प्रश्न आमच्या समोर निश्चित करून येतो. मी आज कॅबिनेट मंत्री आहे. माझ्याकडे बंदर आणि मत्स्य खात्याची जबाबदारी आहे. मी दुसऱ्या विकासाच्या बाबतीमध्ये नंतर लक्ष घातलं असलं तरी मी एक गोष्ट ठरवलेलं आहे आणि ते खरं करून टाका की माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या ह्या तरुणींना आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहून 2 हाताला काम कसं मिळवून द्यायचं यावर माझं सर्वात प्रामुख्याने लक्ष आहे. हे लोकांनी मुंबईत पुन्हा गाठलंच नाही पाहिजे. नुसतं तिकडच्या लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा ते सोडा आणि चला परत गावी चला, काहीतरी मोठं तिथे घडतंय, तुमच्या पगारापेक्षा माझा पगार मोठा आहे हा हक्काने आमच्या मुला मुलींनी तेव्हा तिथे सांगितलं पाहिजे. या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे. तुम्ही असंख्य माझ्या बातम्या तुम्ही वृत्तपत्रात आणि आमच्या ह्या पत्रकार मित्रातून वाचता. आपण बंदर क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रोत्साहन देतोय. नोकऱ्या 5 ते 7 हजार नोकऱ्या पहिल्या 1-2 टप्प्यामध्ये आता तयार होतील अशा उंबरठ्यावर आज आपण उभे आहोत. वाढवण नावाचं मोठं बंदर आपल्या पालघरमध्ये येत आहे आणि ते जगातलं नाही, जगातलं पहिले 5 क्रमांकातलं महत्वाचं बंदर असणार आहे. पण ते पालघरमध्ये होत आहे. माझ्या सिंधुदुर्गाला काय पाहिला मग मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आमचे लोढाचे कौशल्य विकास मंत्री आहे त्यांना मी आज विनंती केली की लोढा साहेब या संबंधित आपण पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत कारण का पूर्ण पट्टा चांगली किनारपट्टा आहे तर नुसतं पालघरमध्ये जसं तुम्ही मुला मुलींना नोकऱ्या देणार आहे तसं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तिथे पण आमच्या तरुण तरुणींना या वाढवण बंदराचा फायदा झाला पाहिजे. तिकडे उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये आमच्या सिंधुदुर्गाचा पण वाटा असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल सुरू केली आहे. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जेवढ्या ITI इथे आहेत आपण नेदरलँडच्या एका कंपनी बरोबर टायअप केलेले आहे. गेल्या 8-10 दिवसाअगोदर सामंजस्य करार पण आपण त्यांच्याबरोबर केला. म्हणजे ज्या नोकऱ्या वाढवणमध्ये उपलब्ध राहतील त्या आपल्या इथे कौशल्य विकास केंद्रातले जे आपले केंद्र आहे तिथे आपण पहिले शिक्षक करणार, त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला करणार आणि त्या बंदरामध्ये उपलब्ध असणाऱ्या जे नोकऱ्या आहेत त्यासाठी लागणारं जे कौशल्य विकास कौशल्य आहे ते सगळं आपल्या सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणींना आपण त्याबद्दल इथे मार्गदर्शन करणार जेणेकरून 2027ला जेव्हा त्या बंदरचा पहिला टप्पा सुरू होईल तेव्हा त्याच्यामध्ये
किमान 40% तरी आपल्या सिंधुदुर्गची मुलं मुली नोकऱ्यांना लागल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आमचं कंपनी बरोबर टायअप केलेला आहे आणि आपल्या प्रशासनाचे 8 डिपार्टमेंट आपण AI अंतर्गत त्यांची मदत घेतोय. जेणेकरून प्रत्येक या डिपार्टमेंटमध्ये जे जे अडचणी आहेत, ज्या जे प्रश्न आहेत ते AIच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. या दृष्टिकोनातून AIचा वापर करणारा आपला देशातला पहिला जिल्हा आणि म्हणून AIचं महत्व आपण स्वीकारून ह्या पद्धतीचा वाटचाल करतो. पण त्यांचं जे काही उद्दिष्ट होतं की AI बद्दल तुम्ही जास्त ऐकलं, वाचलं पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे. आज जगामध्ये ज्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो त्याला ज्या पद्धतीने स्वीकारला गेलाय त्या बाबतीमध्ये आपण सगळ्या जणांनी जास्तीत जास्त माहिती घेतली पाहिजे. नाहीतर आपण ज्या पण क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही पुढची 20-25 वर्षाचा जर वेगच ओळखला नाही, नेमकं 25 वर्षापर्यंत आपल्या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये कुठल्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहे त्या बाबतीमध्ये अगर तुम्ही माहिती घेतली नाही तर तुम्हाला चांगल्या पगाराची संधी उपलब्ध राहणार नाही. त्याला आज जसं आपण गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यासाठी इथे भेटलो त्याच पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये, ज्या पण क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल, उद्योजक बनाल, नोकरी क्षेत्रामध्ये, तेव्हा पण तुमचा सत्कार करण्यासाठी परत एकदा आमचे बोगे साहेब अशाच पद्धतीचा कार्यक्रम राबवतील आणि मग आम्ही अभिमानाने सांगू ज्या मुलीचा आम्ही 10वी-12वीच्या वेळी जो सत्कार केला तिथं परत 25 वर्षामध्ये त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अग्रेसर राहिली, त्या क्षेत्र व्यवसायामध्ये तिने चांगलं काम केलं, त्यासाठी पण परत सत्कार तुमचा करण्याची संधी आम्हाला होणार. आणि मी थोडं त्या बाबतीमध्ये मी ते नाराजगी निश्चित पद्धतीने नोंद करून बघितलं. मी गेल्या 3 महिन्यापासून भंडारी समाजाच्या विविध मान्यवरांना, मला आठवतं जेव्हा राजकोटचा जो किल्ला आहे त्याच्या भूमिपूजनासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो. ते आपले कोळंबकर साहेब व्यासपीठावर काही पत्रकार असतील तर कदाचित माहिती असेल. तेव्हा मी तिथे भावना व्यक्त केलेली, कोळंबकर साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केली की नितेश तू पालकमंत्री झालाय, माझी इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये एक चांगला भंडारी भवन तयार झालं पाहिजे आणि त्याचा पुढाकार तू घेतलाच पाहिजे अशी भावना त्या व्यासपीठावर त्यांनी व्यक्त केली होती. त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी आपल्या विविध मान्यवरांच्या मी मागे पडलेलो, मी माझ्या कार्यालयाच्या मागे पडलोय की मला कुठली तरी जागा निश्चित करून द्या. जिल्ह्यामध्ये आपल्याला जे भंडारी भवन जे बांधायचं आहे तुम्ही जागा निश्चित करून द्या. जागा तुम्ही परत घरी जाण्याच्या अगोदर तुमच्या त्या संस्थेला नाव लावून देण्याची जबाबदारी माझी आणि फक्त एका वर्षामध्ये ती इमारत वसतिगृहाच्या बरोबर तुम्हाला उभं करून दाखवतो. हा शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने फक्त आता जबाबदारी मंत्री साहेबांनी आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळेजण राहिलेलं जेव्हा राणे साहेबांनी आपला आशीर्वाद मागितला तर कधीच तुम्ही त्यांना खाली हात पाठवलं नाही. म्हणून माझं कर्तव्य आहे की तुम्हाला तुमची जी इच्छा सगळ्यांची आहे आमच्या मुला मुलींना चांगलं वसतिगृह इथे निर्माण झालं पाहिजे. त्या भवनामध्ये भंडारी समाजासाठी जे काही चांगले विचार आपण विचार केलेले आहेत त्यासाठी एक चांगलं व्यासपीठ तयार झालं पाहिजे, एक वास्तू तयार झाली पाहिजे ही भावना माझी पण आहे. मी आमच्या कलेक्टरला तयार ठेवलेले का प्रस्ताव आल्याला स्वीकारायचा, लगेच जमीन अलॉट करून टाकायची आणि काम सुरू करायचं. कलेक्टरांना माझी स्पीड माहिती आहे, एका मला नाही बोलण्याचे कोणता विचार पण करत नाही. फक्त आता तुम्ही माझा वापर कसा करता ह्यावर सगळं आहे. एक वेगळा आदर माझ्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि म्हणून ह्या निमित्ताने मी माझ्या सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शुभेच्छा देईलच. पण भंडारी समाजाच्या सगळ्यात मान्यवरांना आणि आपल्या सगळ्यांना सांगेन की जेव्हा जेव्हा आपल्याला एकत्र यायची संधी असेल तर तुम्ही निश्चित पद्धतीने एकत्र येऊन ज्या जे इच्छा तुम्ही व्यक्त कराल, जे कार्यक्रम तुमच्या डोक्यामध्ये असतील, मला तुमच्या घरातला मित्र आणि भाऊ म्हणून मला कधीही माझी आठवण करा, मी निश्चित पद्धतीने पूर्ण करेन. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर
यांनी भंडारी समाजाचे भागोशी शेठ कीर मायनाक भंडारी यांच्याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली। तुम्ही सर्व विद्यार्थी सिंधुदुर्गचेच नव्हे तर देशाचे भवितव्य आहात। इच्छाशक्ती ठेवून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करा, AI तंत्रप्रणाली आत्मसात करा, असं आवाहन त्यांनी करून जिल्ह्यात AI टर्मिनल होण्याची मागणी केली। पुढचं काहीतरी शोधून काढू शकता आणि ते डिटर्मिनेशन पाहिजे की आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे की आम्ही करू शकतो आणि मला विश्वास आहे तुम्ही करू शकता। कारण 10वी झाल्यानंतर साहेब आपली मुलं आहेत ही शिकण्यासाठी 11वी 12वी साठी हे सिंधुदुर्ग सोडून मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर अशा ठिकाणी, बेळगाव अशा ठिकाणी जातात, बरोबर आहे ना। आणि ही मुलं एकदा शिकली तर तिथेच कुठेतरी जॉब घेतात आणि तिथेच स्थायिक होऊन जातात, तिथलेच नागरिक होऊन जातात। त्यामुळे सिंधुदुर्गात पडझड होत आता लोकसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे। हा ड्रॉबॅक जर भरून काढायचा असेल तर पालकमंत्री साहेब आपल्याला माझे म्हणजे एक सजेशन आहे, तुम्ही ते कराल। कारण तुमच्यात ते पोटेन्शियल मी पाहतोय, तुम्हाला मी ऑब्झर्व करतो असं म्हणणं चुकीचं होईल, पण माझं ऑब्झर्वेशन जे चालू असतं तर तुम्ही एक वेगळे पॉलिटिशियन आहात, तुमच्यामध्ये एक वेगळं क्वालिटी आहे जे मी पाहतोय। कारण मी सुद्धा खासदारकी लढलो काँग्रेसच्या तिकिटावरती, माझी एक इच्छा होती की एक इलेक्शन लढावी आणि मी लढलो, अनुभव घेतले सगळे। पण व्हॉट एव्हर इट इज, एक लिडरशिप क्वालिटी जी आहे तुमची ती मी स्तुती करतो असं नाही आहे। इट इज द नीड ऑफ दिस डिस्ट्रिक्ट। या राज्यामधलं सगळ्यात छोटं जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्याची नीड आहे एक तुमच्यासारखं स्पार्क असलेलं नेतृत्व या जिल्ह्याला मिळावं, की जे जिल्ह्यामध्ये क्रांतीपूर्वक घटना घडवून आणली तर AIचं एक टर्मिनल सिंधुदुर्गामध्ये व्हावं। त्याच्यासाठी आमचे मुणगेकर म्हणून एक आहे आपले, आपण सर प्रदीप ढोळ सरांना म्हणतात असं ठाण्याच्या, त्यांनी त्यांच्या कमिटीवरती पण घेतलं AIच्या, तर त्याचा एक आपल्या इथे सिंधुदुर्गामध्ये टर्मिनल व्हावं, ज्यामुळे ही जी पिढी आहे या पिढीला व्हॉट इज AI ते जवळून पाहता येईल। मान्यवर पाहुण्यांचं स्वागत तालुकाध्यक्ष अतुल बंगे आणि तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केलं। सूत्रसंचालन नागेश नेमळेकर आणि बादल चौधरी यांनी केलं। मेळाव्याला तालुक्यातून भंडारी बांधव, विद्यार्थी आणि कुडाळ तालुका भंडारी महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।